नेरूळ विभाग मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, मनसे महिला सेनेच्या उपाध्यक्षा भूमिका म्हात्रे आणि नेरूळ विभाग अध्यक्ष अनिकेत भोपी यांच्या माध्यमातून या जनसंपर्क कार्यालयाची उभारणी करण्यात आली। मनसे नेते अमित ठाकरे यांनी प्रथम ग्रामदेवतेचे मनोभावी दर्शन घेतले। नेरूळमध्ये देखील अमित ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी अमित ठाकरे यांची एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली। सविनय म्हात्रे यांच्या आईसोबत अमित ठाकरे यांनी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले आणि सत्यनारायण पूजेचा आशीर्वाद देखील घेतला। यावेळी जनसंपर्क कार्यालयात सविनय म्हात्रे, भूमिका म्हात्रे तसेच अनिकेत भोपी यांनी अमित ठाकरे यांचे स्वागत केले। यावेळी अमित ठाकरे यांना पाहण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय नेरूळच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर जमलेला पाहायला मिळाला। एकूणच या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनामुळे संपूर्ण नेरूळ विभाग मनसेमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। नाही, निवडणुकीचा डोळा ठेवून आम्ही काय हे उद्घाटन केलेलं नाही कार्यालयाचं। आमचं कार्य आम्ही माणसात असतो, नेहमीच असतो आणि मनसे ही रस्त्यावरची मनसे आहे आणि ते निवडणुकीचं राजकारण करण्यासाठी आम्ही हे कार्यालयाचं आम्ही ओपनिंग केलेलं नाही। आमच्या मनसेचं पुढचं भविष्य म्हणजे आमचे माननीय अमित साहेब ठाकरे आज इथे नवी मुंबईत आल्याबद्दल सर्वच आमच्या तरुण पदाधिकाऱ्यांमध्ये जोश होता आणि त्याचंच आज आपल्याला इथं पाहायला मिळालं असेल की त्यांचा एक फोटो कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी किती लोक आग्रही होते आणि किती त्यांची उत्सुकता शिकेला पोहोचलेली होती। आज आमच्या नेरूळ शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज अमित साहेब ठाकरे यांनी आपल्या इकडे हजेरी लावून लोकांचं पण म्हणजे मनोबल पण वाढवलं आणि त्यातल्या त्यात एक आम्हाला आशेचा किरण आहे साहेबांच्या नंतरचं। आणि साहेब तर असणारच निश्चितच आहे, पण साहेबांनंतर तर बघायला गेलं तर नेतृत्व म्हणजे अमित साहेब ठाकरे। आणि खरंच आम्हाला आज मला काय बोलावं हे मी स्वतःच भरून आलेले आहे, बट नाही खूप साहेबांनी थँक्यू।